पप्पा ऐका हा ना, बेटा. बाबासाहेबांचं जम्मू काश्मीर बद्दल काय मत होतं त्याबद्दल काही सांगा ना. बेटा, बाबासाहेबांचं एक खूप लक्ष होतं जम्मू काश्मीरवर. हा विदेशी नीतीशी संबंधित असा हा प्रश्न आहे. परराष्ट्रीय धोरण त्याला असं म्हणतात. जेव्हा 1945 ला महायुद्ध संपलं आणि आपल्या समोर दोन पर्याय उभे राहिले की आपण कुणाच्या गटात जायचं, म्हणजे एक अमेरिकेच्या गटात जायचं की आपण रशियाच्या गटात जायचं. परंतु भारताने त्यावेळी अलिप्ततावाद स्वीकारला आणि आपण अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं. पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं आपण कुठला ना कुठला तरी गट स्वीकारला पाहिजे. त्याचा परिणाम आपल्याला लगेच तात्काळ दिसला. चीन बरोबर आपलं युद्ध झालं. जम्मू काश्मीर बरोबरच चीनची आंतरराष्ट्रीय सीमा सुद्धा आपला तणावाचा विषय आहे. 1947 ला जेव्हा ब्रिटिश निघून गेले आपल्याला सोडून आणि आपली स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली होती, त्यावेळी ब्रिटिशांनी संस्थानिक त्यावेळेचे जे होते त्यांच्या समोर तीन पर्याय ठेवलेले होते. एक तर भारतामध्ये विलीन होणं, दुसरं स्वतंत्र राहणं किंवा पाकिस्तान सोबत जाणं. आपल्याकडे दोन संस्थानिक असे होते, एक जम्मू काश्मीर आणि हैदराबादचा निजाम. हैदराबादच्या निजामच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची भूमिका होती की तिथली जी प्रजा आहे ती हिंदू असल्यामुळे आणि राजा हा मुस्लिम असल्यामुळे प्रजेच्या आग्रहाखातर हा प्रदेश भारतामध्ये विलीन होणं गरजेचं. हाच पॅटर्न तिकडे पाकिस्तानने उचलला. पाकिस्तानने असं म्हटलं की त्या ठिकाणी मुस्लिम लोक जास्त असल्यामुळे आणि राजा हिंदू असल्यामुळे हा जम्मू काश्मीरचा भाग पाकिस्तानला मिळावा. परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बैठकीमध्ये सांगितलं नेहरू मंत्रिमंडळामध्ये की तात्काळ जेव्हा तो राजा हरी सिंग जेव्हा भारताकडे आला आणि त्याची काही पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची इच्छा नव्हती, त्याची इच्छा भारतासोबत विलीन होण्याची होती, तेव्हा जी अट ठेवली आणि त्या अटीनुसार 370 कलम हे त्यावेळेस लागू झालं. त्यानंतर जेव्हा हरिसिंग आपल्याकडे आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू मंत्रिमंडळाला सांगितलं की तात्काळ जम्मू काश्मीरमध्ये महार रेजिमेंट पाठवा. महार रेजिमेंटने तब्बल 20 किलोमीटर अंतरावर असलेलं पाकिस्तानचं सैन्य लाहोरच्या दिशेने 100 किलोमीटर पर्यंत बाहेर नेलं आणि त्यांना धडा शिकवला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आपण जम्मू काश्मीर आपण जिंकून घेऊ, तोपर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जायचं नाही. परंतु हा विषय आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेला आणि हा विषय प्रलंबित राहिला आणि एक लाईन ऑफ कंट्रोल LOC तेव्हा तयार झाला. त्यानंतर 370 कलम तयार झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्लॅन बी सुद्धा तयार होता. या प्लॅन बी नुसार बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जम्मू, त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे लेह लडाख आणि तिसरा काश्मीर खोऱ्याचा भाग आहे. जम्मू मध्ये हिंदू बहुल असल्यामुळे तो आपल्याकडे येईल भारतामध्ये. लेह लडाख हा बुद्धिस्ट प्रदेश असल्यामुळे तोही आपल्याकडे येईल आणि काश्मीर खोऱ्यामध्ये जो काही मुस्लिम बहुल भाग आहे हा प्रश्न आपण तिथल्या लोकांवर सोडून देऊ, जनमत त्या बाबतीमध्ये घेऊ, असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. परंतु या बाबासाहेबांच्या कुठल्याही पर्यायांवर त्यावेळी नेहरू सरकारने कुठलीही ठोस अशी भूमिका घेतली नाही. बाबासाहेब आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न हे लक्षात आलं तुझ्या?